सुस्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सेनेटोरियम लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहेत. सुस्वागतम. महाराष्ट्र शूरांची, वीरांची, संतांची, सुधारकांची आणि महात्म्यांची पावनभूमी, इतिहासाचा देदीप्यमान वारसा जपणारा गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार महाराष्ट्र. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारी एकापेक्षा एक अशी श्रेष्ठ नररत्न याच महाराष्ट्रात जन्मली. वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. ज्ञानेश्वरांच्या मंगल ओवीनं चहुवेदी जाण, चहुवेदी जाण, सहा शास्त्री कारण. तुकोबांच्या अभंगानं दीनदुबळ्यांना, पतितांना हृदयाशी धरलं. मराठी भाषेतून ग्रंथरचना करून वर्णव्यवस्थेविरुद्ध संतांनी बंड केलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवू. संस्कृत भगवद्गीता मराठीचा पोशाख लेऊन घराघरात पोहोचली आणि आध्यात्मिक शहाणपणानं महाराष्ट्राला नवचैतन्य मिळालं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. याच तत्वज्ञानाचं बाळकडू पिऊन स्वधर्म स्वराज्याच्या रक्षणासाठी कोवळ्या वयातच एक विरागी धडपडू लागला. स्वातंत्र्याची तहान लागलेल्या त्या विराटानं स्वराज्याचं मंगल तोरण बांधून देवाधर्माचे पांग फेडले. ते महान कर्मयोगी होते छत्रपती शिवाजी महाराज. हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. शिवरायांनी स्वराज्यासाठी केलेला त्याग इथल्या तरुणांच्या नसानसात देशभक्तीची क्रांतीज्योत पेटवणारा ठरला. त्यातूनच इंग्रजी सत्तेला आव्हान देणारे शूरवीर प्रगट झाले. पहिले 1857 चे बंड उभारले ते याच मराठी वीरांनी. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांनी पेटवलेल्या स्वातंत्र्य यज्ञात सिंहपुरुष लोकमान्य टिळकांनी उडी घेतली. त्यांनी स्वदेशीचा मंत्रघोष करत इंग्रजांविरुद्ध असंतोष पसरवला. पाठोपाठ स्वातंत्र्य योद्ध्यांची स्वाभिमानी सेनाच महाराष्ट्रातून प्रकट झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी धगधगत्या क्रांतीचे अंगार चेतवले. स्वातंत्र्य देवतेचे महन मंगल स्तोत्र गायले. जयोस्तुते, जयोस्तुते, श्री महन् मंगले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. त्यामुळे इंग्रजी सत्तेच्या हृदयाचा थरकाप उडाला. त्यांच्या सशस्त्र क्रांतीची दहशत अशी
की इंग्रजांनी या आधुनिक रामाला आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. पण याचा परिणाम इतकाच झाला की देशभरातून एकापेक्षा एक क्रांतिकारक नररत्न निर्माण झाली आणि इंग्रजी सत्ता नामोहरम झाली. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा करत इंग्रजांनी काढता पाय घेतला. स्वराज्यात सुराज्य हवे असेल तर जातीपातींच्या शोषणातून भारत मुक्त व्हायला हवा. समानतेच्या सूत्रात स्त्री पुरुष असा भेदभाव नको हा विचार देणारे थोर महात्मे ज्योतिबा फुले हे याच मातीतले लखलखते रत्न. स्वातंत्र्य मिळाले पण त्याची सुव्यवस्थित घडी बसवणं गरजेचं होतं. स्वराज्यामध्ये सुराज्य निर्माण करण्यासाठी जगाचा स्वातंत्र्य संग्राम अभ्यासलेल्या द्रष्टया अभ्यासकानं मानवतेच्या करुणेनं ओथंबलेल्या एका महामानवानं लोकशाही प्रजासत्ताकाची आदर्श अशी घटना लिहिली. घटनेचे शिल्पकार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरंच आहे खरं, हे खरंच आहे खरं की भीमराव रामजी आंबेडकर. राज्य मिळवावे कसे आणि ते चालवावे कसे याचा आदर्शच वेळोवेळी महाराष्ट्रानं देशासमोर ठेवला आहे. पण स्वातंत्र्यासाठी परोपरीने लढणाऱ्या आणि रक्त सांडणाऱ्या महाराष्ट्राला परकीयांनी दिले त्याहून अधिक क्लेश स्वकीयांनी दिले. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा धूर्त डाव स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी रचला. महाराष्ट्राच्या रक्तातच बंड आहे. त्याचा स्वाभिमान डिवचला की तो स्वस्थ बसणं कदापि शक्य नाही. धटाशी धट, उद्धटाशी उद्धट असं आमचं वर्तन असतं. एका महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्यांना केवळ भूगोल आहे असं म्हणत आपल्या उपरोधाचं शस्त्र उगारत साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं रणशिंग फुंकलं. एकशे 5 हुतात्म्यांचा बळी घेऊन स्वतंत्र भारतात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र साकारला. 1 मे 1960 महाराष्ट्राचा विजय दिन, महाराष्ट्राच्या स्थापनेचा मांगल्य दिवस. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन पहिले मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांनी पुरोगामी महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्याचं अभिवचन दिलं. पुढे चीन युद्धात भारताच्या पंतप्रधानांना आठवण झाली ती महाराष्ट्राचीच. यशवंतराव चव्हाणांनी संरक्षण मंत्री पदावरून महत्वपूर्ण कामगिरी बजावली. कला, क्रीडा, व्यापार, उद्योग या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी आहे. महाराष्ट्र नाटक वेडा आहे. महाराष्ट्रीय जीवनाचा इतिहासच नाट्यमय घटनांनी भरलेला आहे आणि हे नाट्य शब्दांच्या मखमली शस्त्रांनी कागदावर उमटविणारे शाहीर, कवी, कलावंत हे महाराष्ट्र शारदेच्या दरबारातील रत्न आहेत. स्वातंत्र्याचे क्रांतिगीत गाणारे प्रकाशपूजक कविवर्य कुसुमाग्रज माणसातल्या विसंगतीवर बोट ठेवून महाराष्ट्राला पोटभर हसवणारं आणीबाणीच्या काळात व्यक्ती स्वातंत्र्यासाठी व्यक्तिगत सन्मान तुच्छ मानून सरकार विरुद्ध संघर्ष करणारे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे. वायुलहरींच्या कणाकणात थरारणारा आणि आभाल वृद्धांच्या समग्र भावनांचा पवित्र आवाज असलेल्या स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर. वैज्ञानिक प्रगतीच्या आकाशात चमकणारा तारा वैज्ञानिक जयंत नारळीकर.
आपल्या व्यंगचित्रांनी सरकारच्या ढोंगाचे वाभाडे काढणारे आपल्या तिरकस शैलीनं पक्षपाती राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालू पाहणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ही सगळी महाराष्ट्राची लेकरं सबंध भारत वर्षाची आदर्श आहेत. रणांगणात पराक्रम गाजवणारा मर्द मराठा क्रीडांगणातही पराक्रम गाजवायला सदैव पुढेच आहे. क्रिकेट विश्वातल्या जगभरातल्या गोलंदाजांना टिचून खेळणारा विक्रमवीर सुनील गावस्कर, गोलंदाजांना त्राहिमाम करणारा विक्रमादित्य सचिन तेंडुलकर, ही मराठी रत्न भारताच्या क्रिकेटची शान आहेत आणि साऱ्या जगाला त्यांचा अभिमान आहे. महाराष्ट्राच्या कुस्तीचं तेज दाखवणारे कैलासवासी खाशाबा जाधव यांनी कुस्तीच्या आखाड्यात महाराष्ट्राचं पाणी जगाला दाखवून दिलं आहे. महाराष्ट्र नेहमी काळाची पावलं ओळखून चालत आला आहे. म्हणूनच स्त्रियांसाठी पार्लमेंटमध्ये राखीव जागा ठेवायची घोषणा पूर्णत्वाला जाण्याआधी महाराष्ट्रानं आपल्या लाडक्या कन्येला श्रीमती प्रतिभाताई पाटील यांना पहिली महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळवून दिला. महाराष्ट्र सदैव पुढेच चालला आहे. वेळोवेळी सह्याद्रीनं हिमालयाच्या हाकेला ओ दिली आहे. पण या देशानं मात्र महाराष्ट्राला सापत्न भावनेनं वागवलं आहे. सदैव महाराष्ट्राच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे. महाराष्ट्र राज्य सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. 50 वर्षात महाराष्ट्राच्या काळजातून एक जखम कायमचीच वाहते आहे. बेळगाव, कारवार, डांग सकट महाराष्ट्र एक होऊ शकलेला नाही, ही ती वेदना. महाराष्ट्रानं असंख्य वार झेलले आहेत. तो सहनशील आहे, पण स्वाभिमान शून्य नाही. महाराष्ट्राच्या सहनशक्तीचा अंत पाहणाऱ्या राजकारण्यांनी, दिल्लीश्वरांनी याचं भान ठेवावं. हे विघ्नहर्त्या गणराया, आमच्या राजकारण्यांची झोप उडून सत्य स्वीकारण्यासाठी त्यांना सद्बुद्धी दे. मुंबई सर्वांची म्हणणाऱ्या राजकारण्यांना महाराष्ट्राची व्यथा कळू दे. महाराष्ट्राला तोडू पाहणाऱ्या दुष्ट शक्तींचं उच्चाटन करण्याचं बळ तू आम्हा महाराष्ट्रीय जनतेला दे. हीच तुझ्या चरणी सकलांची नम्र प्रार्थना देवा. हीच तुझ्या चरणी सकलांची नम्र प्रार्थना. देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया. तुझ्या इनामानसाचा जन्म जाईल वाया. हे